नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट बोगले धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी। आज आहे 4 मार्च 2024। आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे, कारण की काय झालं, राज्यामध्ये आता आठवडाभर खूप ठिकाणी गारपीट झाली, अवकाळी पाऊस झाला, पण आता सध्या वातावरण कायम बदलले म्हणून सर्व शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे। सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आता मध्ये उद्या 5 मार्च पासून राज्यात हवामान कोरडं होणार आहे। पाऊस काय येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। जवळपास 25-27 मार्च पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। ज्यांचा हरभरा काढायचा असेल आता काढून घ्या, गहू काढून घ्या, कारण की आता काही पाऊस येणार नाही। परत तुम्हाला सांगतो, पूर्व विदर्भात देखील पाऊस नाही येणार, पश्चिम विदर्भात देखील पाऊस येणार नाही, मराठवाड्यात देखील येणार नाही, पश्चिम महाराष्ट्रात देखील येणार नाही, तसे उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस येणार नाही, सातारा सांगली त्या भागात देखील पाऊस पडणार नाही। म्हणजे एकंदरीत परिस्थिती सांगायची झाली तर राज्यामध्ये उद्या 5 मार्च पासून हवामान कोरडं राहणार आहे, दिवसा ऊन तापणार आहे, पण रात्री आणखीन जवळपास 10 तारखेपर्यंत थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर 11 तारखेपासून रात्रीची थंडी देखील कमी होणार आहे, दिवसा उन्हाचा पारा वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये 5 मार्च पासून तर जवळपास मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, पाऊस काही येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही। जर अचानक कधी जर वातावरणात बदल झाला तर परत एकदा एक मेसेज दिला जाईल, पण सर्व शेतकऱ्याला सांगतो आता काही अवकाळी पाऊस येणार नाही, काही चिंता करू नका, तुमचं पीक देखील संपूर्ण सुखरूप घरी येणार आहे म्हणून हे अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा। 5 तारखेपासून आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे। 5 पासून हो, आणि चांगला पाऊस पडणार आहे, म्हणजे त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होणे म्हणून सगळ्यांनी 2 हरभरा काढा। कुठल्या कुठल्या भागात पाऊस होईल सर? सुरुवात उत्तर महाराष्ट्राकडून आहे, तुमच्या नगर जिल्ह्यात पण आहे, नाशिक, पश्चिम विदर्भात आहे, मराठवाड्यात देखील आहे, नाशिककडे जास्तच आहे का? हो, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, शिर्डी, माजलगाव, शिरूर, जवळजवळ सर्व दूर आहे। मग सगळीकडे आहे, फक्त काही भाग सुटून पण पाऊस पडणार आहे, कन्फर्म आहे। किती येईल बरं सर? 10 तारखेपर्यंत वातावरण खराब आहे। साधारणतः पाऊस झाला तर किती होईल? चांगलाच पडेल, पेंडोलला पडणार आहे, एखादा इंच? हो। बरं आणखी काय सांगा? हॅलो, एक सांगतो तुम्हाला, हो, दरवर्षी आता यापुढे काय करायचं सगळ्या शेतकऱ्यांनी एक म्हणजे लक्षात तरी येईल, आता यापुढे काय करायचं शेतकऱ्यांना, तुम्ही गहू दरवर्षी करतात, हो, होळी सण सगळ्यालाच माहित असतंय, हो, होळीच्या सणाला होळीपासून 2 दिवसांना हो, दरवर्षी आभाळ तरी येते, नसतं पाऊस तरी पडतंय, कन्फर्म ठरलेलंच आहे।